नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिक शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। परिणामी आपण जर बघितलं तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता नदी पात्रात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात देखील पाण्याची पातळी जी आहे ती अधिक वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या नाशिकच्या गोदाघाट परिसरात असलेल्या रामकुंड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर पुराचं इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आता सध्या पाणी लागलेलं आहे। या रामकुंड परिसरातील अनेक जी लहान मोठी मंदिरं आहेत ते देखील आता पाण्याखाली गेलेली आहेत। खरं तर या ठिकाणी रोज पूजा विधी ज्या आहेत त्या सकाळच्या सुमारास चालू असतात, त्यांच्यावरती देखील आपल्याला या ठिकाणी या पुराच्या पाण्यामुळे परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। गंगापूर धरणातून जवळपास गोदावरी नदी पात्रामध्ये 4428 क्युसेस एवढा वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला या नदी पात्रामध्ये पाणी पातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच आता प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठ परिसरात नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।